और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीस आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे सहर्ष स्वागत करतो। आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे उल्हासनगर शहराकरता। त्याकरिता आज आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय लांडगे साहेब, सन्माननीय महापौर निकम मॅडम, सन्माननीय आमदार ऐलानीजी, सन्माननीय माजी आमदार पप्पूकालानी साहेब, सन्माननीय स्थायी समिती सभापती तनवंत सिंग बिट्टूबाई आदी गटनेते राजभोत्रे व इतर सर्व पदाधिकारी आजच्या ह्या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत। आपल्या सर्व पत्रकारांना अति महत्त्वाच्या आणि अत्यंत आनंददायी अशा बातमीची आज माहिती माननीय लांडगे साहेब देतील अशी मी विनंती करतो। धन्यवाद। आणि उल्हासनगर महापालिकेच्या विविध योजना राबवत असताना, विविध सुधारणा होत असताना पाणी पुरवठा हा एक ज्वलंत प्रश्न आणि तो प्रश्न मार्गी लागण्यासाठी सातत्याने ओरड होती किंवा प्रयत्न सुरू होते। खासदार साहेबांनी एकदा एखादा विषय हातात घेतला की तो तडीच नेण्याची त्यांची आतापर्यंतची जी पद्धत आहे त्याप्रमाणे त्यांनी उल्हासनगर महापालिका पाणी पुरवठा योजनेसाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या बाबतीमध्ये त्यांना यश आलेलं आहे। शासनाच्या अंतर्गत अमृत 2 या योजनेअंतर्गत उल्हासनगर महापालिकेसाठी 211.06 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे आणि हा निर्णय शासन निर्णय जो झाला त्याचा GRE आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे। यामध्ये ज्या अत्याधुनिक पद्धतीने काम होईल आणि जलशुद्धीकरण केंद्र असेल, वॉटर रिसायझिंग, सौर ऊर्जा अशा विविध आधुनिक पद्धतीचा वापर करून आणि भौगोलिक परिस्थिती उल्हासनगरची पाहता सर्वांना पाणी पुरवठा समप्रमाणामध्ये कसा होईल त्या दृष्टीने ही योजना राबवली जाणार आहे। ही योजना 12 महिन्यामध्ये पूर्ण व्हावी अशा प्रकारचे आखणी करण्यात आलेली आहे। ही योजना राबवल्यामुळे जी उल्हासनगर शहरामध्ये पाणी गळती होत होती ती निश्चितपणे कमी होईल किंवा होणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत। उल्हासनगर शहराची जी वाढती लोकसंख्या किंवा जी डेव्हलपमेंट आहे त्या दृष्टीने आताचं पाणी कमी पडत होतं आणि नवीन योजना राबवून असलेला पाण्याचा जो लॉस आहे तोही भरून निघावा या दृष्टीने सातत्याने खासदारांनी प्रयत्न केले आणि त्यामुळेच ही योजना यशस्वी झालेली आहे। अनेक कामं करत असताना ती वेळेत कशी पूर्ण होतील याकरता खास करून खासदारांचा पाठपुरावा असतो आणि त्या दृष्टीने ही योजना ठरवलेल्या 12 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि जे पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने
उल्हासनगर मधील नागरिक त्रस्त आहेत त्यांचा त्रास दूर होईल आणि निश्चितपणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांना लोक दुवा देतील या प्रकारचं हे चांगलं मोठं काम होणार आहे. याकरता आतापर्यंत सर्व पक्षीय नेते, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, आमदार यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणूनच ही योजना अत्यंत लवकर होणं आवश्यक असल्यामुळे सातत्याने पाठपुरावा करून खासदारांनी योजना यशस्वी होण्याकरता जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देणं आवश्यक ठरेल. परंतु त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हे काम वेळेत पूर्ण होणं ही जबाबदारी महापालिकेची राहणार आहे. तर त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आतापर्यंत खासदारांनी जी कामं हातात घेतली त्यांना चांगल्या प्रकारची पत्रकारांकडून नेहमीच प्रसिद्धी मिळालेली आहे आणि याही कामासाठी आपल्याकडून प्रसिद्धीची अपेक्षा आहे, कारण नागरिकांच्या दृष्टीने हा ज्वलंत प्रश्न. प्रश्न विचारायचे का लांगे साहेब? हमें इंतजार था कि उल्लासनगर में काफी समय से जो पानी की किल्लत थी, कहाँ पे पानी 1 घंटा मिल रहा है, कहाँ पे 1.5 घंटा, या कहाँ पे पानी नहीं भी मिल रहा, टैंकर के माध्यम से तकलीफों से इस शहर में हम लोगों ने टाइम बिताया है. आज मुझे बहुत खुशी हो रही है जो वाटर सप्लाई ऑन सोर्स जो स्कीम पास हुई, जिसमें हमारे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब चीफ मिनिस्टर जिन्होंने सपोर्ट की, हमारे आदरणीय एकनाथ शिंदे साहब जिन्होंने हमें इस कार्य में पूरा सहयोग दिया है, सपोर्ट किया है, हमारे आदरणीय श्रीकांत शिंदे साहब खासदार ने जब भी हमने जो भी काम बोला है उन्होंने हमें हर चीज में सपोर्ट की. आज हमारे देवेंद्र फडणवीस जी ने हर चीज में तो आज हमारा ये प्रोजेक्ट जो है एकदम सक्सेस हुआ है. हमारे आदरणीय सभी चीफ मिनिस्टरों ने, दोनों ने, डिप्टी चीफ मिनिस्टरों ने, प्लस आज हमारी भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकार ने जो भी शहर के मुद्दे मांगने हैं आज वो सब पूरे हुए हैं. आज वाटर सप्लाई ऑन सोर्स जिसमें हम शहर को 24 घंटा पानी दे सकते हैं. आज हम उल्लास नदी से पानी लेके इस शहर में फिल्टर करके हम घर घर तक पहुंचाएंगे, जैसा शहर में कभी भी पानी की किल्लत ना हो. जिस तरीके से इंटेला प्रोजेक्ट वहां पे 24 घंटा पानी मिल रहा है, अभी उनका खुद का फिल्टर प्लांट लगा हुआ है, नदी में से उठा के हर बिल्डिंग में 24 घंटा पानी दे रहे हैं. उसी तरीके से ये हम पूरे शहर में 24 घंटा पानी देने का प्रयास करेंगे. जो जितना पानी वापरेगा उसको उतनी बिलिंग होगी. आज मैं आदरणीय चीफ मिनिस्टरों का और हमारे आदरणीय श्रीकांत शिंदे जी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं, जिन्होंने हमें हर टाइम पे साथ दे के जो भी प्रोजेक्ट थे वो सैंक्शन करने में मदद की. मैं धन्यवाद करूंगा. आगे का मैं हमारे राजेश वदेरा जी को कहूंगा कि नहीं ठीक है, अभी इसकी जो भी मैंने करस्पॉन्डिंग की है पूरी मेरे पास टोटली प्रोजेक्ट्स का किसको किसको मैंने लेटर्स लिखे हैं, कहाँ से उसका जवाब आया है, किस तरीके से सैंक्शन हुआ है, मेरे पास पूरा डिटेल है. कोई भी पत्रकार भाइयों को चाहिए तो आप उसका देख के ब्यौरा दे सकते हैं. धन्यवाद. जय हिंद. सर्व माहिती दिलेली आहे. 162 MLD का वाटर ट्रीटमेंट प्लांट बनेगा. कहाँ? कांसाई में ये
हनुमान नगर के ऊपर का पार्ट होता है। प्रेस नोटच्या व्यतिरिक्त असेल तर विचारा ना. उसके प्रेस बाद नोटच्या व्यतिरिक्त काय हाँ, अभी जो आपने पूछा दिलंय ना सगळं. ऐका ना. सर ऐका. सर्व पत्रकार मोदयांना एक विनंती आहे की या GRच्या प्रत सर्वांना आता देण्यात येणार आहे. यामध्ये टेक्निकल बाबी, कुठे प्रकल्प होणार आहे, कसा प्रकल्प होणार आहे, किती पाणी उचललं जाणार आहे, किती पाण्याचं वितरण होणार आहे, किती पाणी पुरवठा कुठल्या भागात कसं जाणार आहे आणि हा प्रकल्प पूर्ण व्हायला 1 वर्षाचा जो कालावधी लागणार आहे त्याबाबत सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. मला असं वाटतं की या मतदारसंघाचे आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने हा आलेला हा जो पाणी वोट सोर्सचा जो प्रकल्प आहे, मी पूर्ण उल्हासनगर तर्फे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही पण आदरणीय सर्व यामध्ये वरिष्ठ अधिकारी यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हा प्रकल्प आणण्याकरता जे आम्हाला मदत केली ती. आणि आपण कालच बघितलं असेल, काल डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब एका प्रकल्पाच्या उद्घाटनाकरता या उल्हासनगर शहरामध्ये आले होते आणि आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा उल्हासनगर शहरामधला दौरा असतो त्या दौऱ्याच्या नंतर या उल्हासनगर शहराला काही ना काहीतरी मिळालेलं आहे. आपण बघितलं असाल की एवढी जी कामं मध्यंतरच्या काळामध्ये जी प्रशासनिक असताना जी खासदार साहेबांनी केली त्यामधला हा महत्वाचा भाग म्हणजे आज आम्ही सर्व पक्ष इथे एकत्र बसलेलो आहोत आणि ही आजची पाण्याची वितरण व्यवस्था आज या ठिकाणी आलेलं आहे. मी सर्व सन्मान्यचं मी इथे आभार मानतो. महापौरांना 2 शब्द बोलायला सांगतो आणि पत्रकारांना या आदेशाची प्रत मी या ठिकाणी देतो. ही योजना 33% राज्य शासन आहे, 33% केंद्र आहे आणि 30% आपलं राज्य महापालिकेचे अधिकारी कोणीच नाही. पत्रकार परिषदेला महापालिकेचे अधिकाऱ्यांना बोलवतात, त्यांना पुढचा पाठ त्यांचा रोल नंतर आहे, त्यांच्या अंदर नंतर बोलवलं जाईल ना आणि तेव्हा तुमच्या सगळी माहिती तुम्हाला मिळेल ना. इस समय पे मैं बताता हूँ, इस समय पे उल्लासनगर महानगर पालिका MIDC से 8 रुपया पर 1000 लीटर पानी खरीदती है। ये प्रोजेक्ट पूरा होने के बाद 2.5 से 3 रुपया पर 1000 लीटर की हमें कास्ट आएगी, जो MIDC का कास्ट से आधे से भी कम होगी। इसके वजह से हम लोग भरपूर पानी और सस्ता पानी उल्लासनगर के रहवासियों को दे पाएंगे। जो हाल ही में पानी के बिल बढ़ाए गए थे, ये पेट्रोल आने के बाद भी पानी के बिल घटाए जाएंगे? पानी का बिल कभी बढ़ा है? घटेंगे। सामान्य पत्रकार महापौर मॅडम बोलतायत. महापौर मॅडम बोलतायत. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.